दंडोत प्रणाम. समाजामध्ये एक म्हण आहे, हिंडण्यापेक्षा झोप बरी आणि भांडण्यापेक्षा अबोला बरा. त्याचप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनीही धर्मतत्त्वज्ञानामध्ये आपण संभाषण करताना, संवाद करताना त्यात काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे, हे तत्त्व सांगितलेलं आहे. त्यात तत्त्व, धर्म, धर्म आचार प्रणाली, विचार प्रणाली, सिद्धांत जर असले आणि त्याबरोबर यथार्थ ज्ञान जर असेल तर त्याचा उपयोग होईल. अन्यथा अन्यवार्तेपेक्षा झोप बरी. परमेश्वरही सांगतात, अन्यवार्ता समाजाच्या, राजकारणाच्या, नातेवाईकांच्या चर्चा करण्यापेक्षा तुम्ही झोप काढलेली बरी. पण अन्यवार्ता करू नका. पण अन्यवार्तेमध्ये आपला बराचसा वेळ निघून जातो. मग संवाद करताना धर्मावरती आपण कधी संवाद करत नाही, पण धर्मावरती संवाद करताना तत्त्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणालीचा जर आपण संवाद साधला आणि मर्यादा ठेवून, आदर ठेवून जर आपण चर्चा केली तर परस्परे मथन की जे मग नूतन होय. तर आपल्या परस्परांमध्ये आपण चिंतन, मनन, चर्चा, संवाद केला पाहिजे. त्यातून आपल्याला नवीन नवीन तत्त्व, सिद्धांत माहिती होऊन आपण नूतन होतो आणि त्या अनुषंगाने परमेश्वराच्या या धर्मामध्ये धर्म सांभाळताना त्याचा आपला फायदा होतो आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्या प्राप्तीच्या प्रवासामध्ये त्याचा आपल्याला शिदोरी म्हणून उपयोग करता येतो. म्हणून आपण संवाद करताना धर्मतत्व, सिद्धांतावरती चर्चा बोललं पाहिजे. त्यातूनच परमेश्वर आपल्याला भेटेल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.